विप्रदास आणि त्यांची पत्नी ही संगमावरून घरी येत असताना अचानक 700 प्रेतात्म्यांनी त्यांना अडवलं. आणि काय झाला त्यांच्यामध्ये संवाद हे पाहणार आहोत आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. सर्वेभ्यो नमो नमः. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुरुषोत्तम मासातल्या कथांचं महात्म्य आपण पाहतो आहोत. गोकर्ण पर्वताजवळ एक अतिशय सुंदर असं शिवालय होतं आणि जवळच शिवपुरी नावाची एक अत्यंत सुंदर नगरी होती. त्या शिवपुरीमध्ये सुंदर असे रस्ते होते, उपवन होती, वाटिका होत्या आणि विशेष म्हणजे अनेक शिवालये होती. या सुंदर शिवपुरी नगरीमध्ये विप्रदास नावाचा एक अत्यंत सज्जन तिथे निवास करत होता. व्यापार करायचा, लोकांची सेवा करायचा आणि उत्तम प्रकारचं धनार्जन केल्यानंतर एकदा त्याला असं लक्षात आलं की आता पुरुषोत्तम मास आला आहे. तर या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्या नगराच्या जवळच गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी जे सुंदर शिवालय आहे तेथे 2 नद्यांचा उत्तम संगम आहे. तर संगमावरती स्नानाला जाऊयात, आपल्या पत्नीसह जाऊ आणि सपत्निक संगमावरती, यातही पुरुषोत्तम मासात ब्राह्म मुहूर्तावरती स्नानाचा महिमा तर अत्यंत आहे. आणि म्हणून त्यांनी संकल्पच घेतला की रोज आपण स्नानाला जायचं, शिवालयामध्ये उत्तम अभिषेक करायचा, बिल्वपत्र अर्पण करायची आणि नंतर पुरुषोत्तमाचं दर्शन घ्यायचं आणि सगळ्या ब्राह्मणांना, उपस्थितांना यथाशक्य धन, अन्न, वस्त्र यांचं दान करायचं. शुभ संकल्प केला विप्रदासानी आणि रोज तो एक दिवस जाऊ लागला. त्याची पत्नी सुलक्षणा होती. दोघांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे नित्यक्रम त्यांचा सुरू झाला. विप्रदासाकडे एवढा द्रव्य आगर होता की तो रोज भरपूर धनदौलत लुटवत असेल. आसपासच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या ब्राह्मणांच्या कानावरती ही वार्ता गेली आणि हा जिथे जिथे धन आपलं समर्पित करतोय अशा ठिकाणी अनेक लोक येऊन आधीच त्याची वाट पाहत असायचे. एक दिवस आता पुरुषोत्तम मास संपत आला असताना आणि लवकरच उद्यापनाचा क्षण जवळ आलेला असताना विप्रदासानी आपलं स्नान आटोपलं संगमावरचं, महादेवांचं आणि भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन